जिजामाते चौधरी उधरी शिवा शिवनेरीवर पेटला दिवा स्वराज्यासाठी लढला लढला शिवाजी माझा असा लाडका राजा महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाचा अवतार शिवाचा अवतार मिक्स करूंगा तो पवाडा वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार शूर शिवाने गाजवली तलवार वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार जय भवानी जय शिवाजी राजा जय भवानी जय शिवाजी राजा स्वराज्यासाठी शिवरायाने तरी खोल नैरेश्वराच्या त्या मंदिरी शपथ घेतली शिवरायाने शपथ घेतली शिवरायाने कडे कपाळी नाथ गुंगला जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी कडे कपाळी नाथ गुंगला मागाचं वरदान वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार लगीन त्या कोढाण्याचा मग माझ्या खानाची जाऊन भिडला तानाजी गडची गुंड गडाला बसल्या गेला गडाला बसल्या गेला स्वप्नाची जाऊन पूर्ण केलं स्वप्नाची जाऊन पूर्ण केलं शूर शिवाने गाजवली तलवार वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार मराठमोळ मातीला मराठमोळ मातीला देई सुगंध ताजा माझा शिवाजी माझा शिरा वेगळं खड वख एक एक चढ जवाशी शत्रूवरती शिवरायाने चढविले ते हल्ले पावन झाले स्वातंत्र्य केले महाराष्ट्रातले किल्ले शत्रूवरती शिवरायाने चढविले ते हल्ले पावन झाले स्वातंत्र्य केले महाराष्ट्रातले किल्ले
अनेक किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये सामील केले, पण हे किल्ले सामील करत असताना अनेक मावळे धारातीर्थी पडले। त्या म्हणजे तानाजी मालुसरे, मोरारजी देशपांडे, बाजी प्रभू देशपांडे सारखे मावळे धारातीर्थी पडले। एक असा प्रसंग होता की पन्हाळगडाला सिद्धी जवळचा वेढा पडलाय। मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, जूनही गेला, तरी पण हा सिद्धी जवळचा वेढा काही कमी होईना। 40,000च्या सैन्यानिशी सिद्धी जवळ आणि अफजल खानाचा पुत्र फाजल खान यांनी महाराजांना पन्हाळगडाला वेढा घालून ठेवलाय। आता काय करावं, या वेढ्यातून कसं बाहेर पडावं, महाराजांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। अनेक मावळे आपले या अगोदरच धारातीर्थी पडलेले, या स्वराज्याच्या कामी आलेल्या या पन्हाळगडावरून आपण बाहेर कसं पडावं महाराजांना काही सुचना। त्यावेळेला झालं की शिवा काशीद नावाचा एक न्हावी होता आणि मग त्यांनी काय योजना आखली की या पन्हाळगडावरून 2 पालखी निघतील। एका पालखीमध्ये असतील छत्रपती शिवाजी महाराज, तर दुसऱ्या पालखीमध्ये असेल शिवा काशीद। अगदी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसणारा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा रुमाल, हा शिवा काशीद महाराजांना येऊन भेटतोय। महाराज त्याला म्हणतायत, शिवा शिवा तू आमच्यासारखा पेहराव करून जाणार आहे, पण जर सिद्धी जवळने तुला पकडलं तर पुढे काय होईल तुला ठाऊक आहे, तुझा जीव सुद्धा जाऊ शकतो। त्यावेळेला शिवा काशीद काय म्हणतो, शिवा काशीद छत्रपती शिवाजी महाराजांना हसून म्हणतोय की महाराज महाराज जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार। हे भाग्य काही कमी आहे का? छत्रपती शिवाजी महाराज एका पालखीतून निघाले, शिवा काशीदची पालखी अडवली आहे। अशी बोंबाबोंब उठली की छत्रपती शिवाजी महाराज पकडले गेले, पण ते छत्रपती शिवाजी महाराज नव्हते तर शिवा काशीद होता। सिद्धी जवळनी त्याला विचारलं, तू कोण? तर तो म्हणाला, मी छत्रपती शिवाजी महाराज आहे। त्यावेळेला संशयी 2 नजर रोखली गेली, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला त्यांच्या डोक्याला मार लागला होता। त्या माराची खूण इथे दिसत नाही। त्यावेळेला त्या सिद्धी जवळला समजलं हे छत्रपती शिवाजी महाराज नाहीये आणि त्याने शिवा काशीदला मारलं। शिवा काशीद एक न्हावी समाजाचा मुलगा स्वराज्याच्या कामी आला। पुढे महाराज जातात, महाराजांना विशाळगडापर्यंत जायचे, इकडे मोगलाईची सैन्य पाठलाग करते। घोडखिंडीपासून महाराज येऊन पोहोचले। त्यावेळेला बाजी प्रभू देशपांडे काय म्हणतात की महाराज महाराज तुम्ही विशाळगडाकडे कूच करा, या मोगलांना या खिंडीमध्ये आम्ही गाठतो। 300 बांधल आणि 300 बांधलांचा तो बाजी प्रभू देशपांडे आणि त्या मोगल सैन्याविरुद्ध लढताना हा आमचा बाजी प्रभू देशपांडे धारातीर्थी पडला। म्हणून म्हणतात ना की ज्या वेळेला या स्वराज्यातील माती आपण पाण्यामध्ये टाकली तर त्या पाण्याला जो लाल तवंग उठेल तो माझ्या या मावळ्यांच्या रक्ताचा आहे। हे स्वराज्य असंच उभं राहिलं नाही, तर या स्वराज्याच्या पाठीमागे या माझ्या सगळ्या मावळ्यांचं बलिदान आहे। आणि महाराज विशाळगडाकडे पोहोचल्यानंतर तोफेचे वार झाले, त्यावेळेला बाजी प्रभू देशपांडेने आपल्याला प्राण सोडले। आणि म्हणून म्हणतात काय शाहीर, हे सर्व मावळे जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं नसतं। आणि म्हणूनच या मावळ्यांसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार या शत्रूवरती तुटून पडली। आणि म्हणून म्हणतात शाहीर, वीर शिवाने शूर शिवाने गाजवली तलवार, शत्रूवरती शिवरायाने चढविले ते हल्ले, पावन झाले स्वतंत्र केले महाराष्ट्राचे किल्ले। शत्रूवरती शिवरायाने चढविले ते हल्ले, शत्रूवरती शिवरायाने चढविले ते हल्ले, पावन झाले स्वतंत्र केले महाराष्ट्राचे
एक चढ गावाची कोसलीवर कड एक चढ गावाची कोसलीवर कड धर्मवीर दिगेचा धर्मवीर दिगेचा आवाज कडाडला आवाज कडाडला मर्द मराठा भडकला भगवा झेंडा फडकला मर्द मराठा भडकला भगवा झेंडा फडकला होतने देते महान होतने देते महान दिन दुसऱ्यांची कलजाना दिन दुसऱ्यांची कलजाना महाराष्ट्राच्या रक्षणासाठी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आवाज कडाडला आवाज कडाडला मर्द मराठा भडकला भगवा झेंडा फडकला मर्द मराठा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। पार्वतीपती हर हर